श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, तुमच्या आता घरात दुःख तांडव करणार आहे जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नाही तर. पण बाळा, हे शब्द ऐकून घाबरू नकोस, कारण स्वामी कधीच भीती दाखवण्यासाठी बोलत नाही, ते जाग करण्यासाठी बोलतात. बाळ, कधी कधी माणूस आपल्या आयुष्यात इतका व्यस्त होतो की देव, श्रद्धा आणि मनाची शांती विसरून जातो. सकाळी उठतो, कामाच्या मागे धावतो, पैशाच्या मागे धावतो आणि रात्री थकून झोपतो. पण या सगळ्या धावपळीत मन थकून जातं. घरात आता कधी कधी नको त्या गोष्टी घडायला लागतात. लहान लहान वाद वाढतात, मनात चिडचिडपणा वाढते, घरात शांतता कमी होते आणि मग माणूस म्हणतो, माझ्या घरात इतकं दुःख का? बाळा, दुःख अचानक येत नाही, ते हळूहळू वाढतं. जेव्हा घरात प्रेम कमी होतं, समजुती कमी होतात आणि देवाचं नाव कमी होतं. म्हणून स्वामी आज तुला आता सावध करत आहे, घाबरवण्यासाठी नाही तर जाग करण्यासाठी. पण अजून वेळ गेली नाही, तू आजपासून बदल करू शकतो. घरात जर थोडा राग असेल तर प्रेमाने बोल, घरात जर तणाव असेल तर शांत राहा. कारण एक माणूस संपूर्ण घराचं वातावरण बदलू शकतो आणि तो माणूस तू असू शकतो. स्वामी म्हणतात, बाळा, घरात दररोज माझं नाव घेत जा. सकाळी उठल्यावर फक्त 2 मिनिटं मनापासून म्हण, जय जय स्वामी समर्थ. हे शब्द साधे असतात, पण त्यात आता खूप मोठी शक्ती आहे. स्वामी म्हणतात, जिथे श्रद्धा असते तिथे संकट जास्त वेळ टिकत नाही. तुझ्या घरातही अनेक आता अडचणी आल्या असतील, कधी पैशाची समस्या, कधी आरोग्याची चिंता, कधी नात्यांमध्ये आलेली दरी. पण लक्षात ठेव, हे सगळं आता कायमच नाहीये. स्वामी म्हणतात, ज्याने धीर धरला त्यांच्या घरात आनंद आता नक्की येतो. बाळा, तू खूप काही सहन केलंय. कधी कधी आता तुला वाटत असेल की आता आता बस झालं, पण आता बघ, तू अजून उभा आहेस. याचा अर्थ तुझ्या अजून आता ताकद आहे. तुझ्या आता आयुष्यात अजून सुंदर दिवस येणार आहे. तुझ्या घरात पुन्हा आता हसणं येईल, पुन्हा आनंद येईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, नकारात्मक विचार घरात वाढू देऊ नको, कारण विचारापासून वातावरण तयार होतं. जर तू आता रोज भीती आणि चिंता करशील तर घरात आता ताण वाढेल. पण जर तू रोज श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवशील तर घरात शांतता वाढेल. बाळा, स्वामींची कृपा त्या घरावर असते जिथे आता प्रेम असतं. म्हणून आजपासून कर एक छोटा नियम कर. रोज संध्याकाळी एक दिवा लाव आणि 2 मिनिटं स्वामींचं नाव घे. काही मोठं करायची गरज नाही, फक्त मनापासून नाव घे. हळूहळू बघ, तुझ्या घरात मोठा बदल होईल, ताण कमी होईल, मन शांत होईल आणि परिस्थिती बदलायला लागेल. बाळा, स्वामी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्यात नाही, तर हा आशीर्वाद आहे. आजचा संदेश तुला घाबरवण्यासाठी नाहीये, तो तुला आठवण करून देण्यासाठी आहे की देव अजूनही तुझ्या सोबत आहे. तू एकटा नाहीस आहे, तुझ्या घरात आशीर्वाद आहे. फक्त श्रद्धा ठेव, धीर ठेव आणि मनापासून म्हण, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात जे काही दुःख आहे ना, ते अचानक आलेलं नाहीये. कधी कधी लहान लहान चिंता एकत्र येतात आणि मनावर आता मोठं ओझं बनतात. पैशाची काळजी, कामात चिंता, घरातील जबाबदाऱ्या आणि भविष्यात काय होईल हा प्रश्न, हे सगळं मिळून थकून आता जात आहे. पण बाळा, स्वामी म्हणतात, अंधार किती मोठा असला तरी एक छोटीशी ज्योत संपूर्ण अंधार आता दूर करू शकते. तुझ्या आयुष्यात जी काही ज्योत म्हणजे आता विश्वास आहे. तू जर विश्वास धरला तर परिस्थिती बदलायला सुरुवात होते. आज कदाचित तुझ्या घरात थोडीशी चिंता असेल, पण उद्या तिथे ते हसू येऊ शकतं. जीवनाचा आता नियम आहे, कधी ते दुःख, कधी आनंद, दोन्ही आता कायम राहत नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जी काही भीती आहे ती आता सोडून दे, कारण भीती माणसाला ते कमजोर बनवते आणि विश्वास माणसाला मजबूत बनवतो. तू एक गोष्ट आता लक्षात ठेव, तू एकटं नाहीस आहे. तुझ्या आता प्रत्येक पावलावर स्वामींचा आशीर्वाद आहे. तुला कदाचित दिसत नाही, पण प्रत्येक संकटात आता कोणीतरी तुला आता वाचवत असतो. कधी कधी आता योग्य आता वेळ येते, कधी एखादी आता योग्य व्यक्ती येते, कधी एखादा योग्य विचार येतो. हे सगळं योगायोग नसतं, हीच आता स्वामींची कृपा असते. बाळा, तुझ्या घरात कधी कधी निराशा पसरते, पण आजपासून तू एक छोटी सवय लाव. रोज सकाळी उठल्यावर घरातल्या देवांसोबत आता उभा राहा. 2 मिनिटं शांतपणे म्हण, स्वामी, माझ्या घरात शांती राहू दे. हे शब्द साध्य आहेत, पण त्यात आता खूप शक्ती आहे. जेव्हा तू मनापासून प्रार्थना करतो तेव्हा तुझं मन हलकं होतं आणि जेव्हा मन हलकं होतं तेव्हा आयुष्यही हलकं वाटतं. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात पुन्हा आनंद ये. आज जे काही अडथळे दिसत आहेत ते कायमचे नाही. कदाचित काही आता दिवसांनी तुला एखादी आता चांगली बातमी मिळेल, कदाचित एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, कदाचित घरात पुन्हा आता हसण्याचा आवाज येईल. हे सगळे शक्य आहे, फक्त विश्वास ठेव. बाळ, कधी कधी माणूस स्वतःवरचा शंका घ्यायला लागतो, मी करू शकेन का, माझ्यामुळे काही बदल होईल का? पण स्वामी म्हणतात, होईल.
जर मन स्वच्छ असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर देव साथ देतो. तू आता तुझं काम करत राहा, मेहनत करत राहा, प्रामाणिकपणे जगत राहा. उरलेलं स्वामी आता सांभाळतील. तुझ्या घरात शांती आता येईल, तुझ्या मनात आत्मविश्वास येईल. अनेक दिवस असा येईल ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला तर मजबूत बनवलं. म्हणून आजपासून निराश होऊ नको. हसण्याचा प्रयत्न कर, घरात सकारात्मक बोल, देवाचं नाव घे. कारण जिथे श्रद्धा असते तिथे आशा असते आणि जिथे आशा असते तिथे आयुष्य बदलण्याची ताकद असते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी कधी माणूस स्वतःच्या आयुष्यात इतका अडकून जातो की त्याला कळतही नाही की तो आता अजून किती थकला आहे. चेहऱ्यावर हसू असतं, लोकांशी बोलणं आता चालू असतं, पण मन मात्र शांत असतं. तुझ्या आयुष्यात कदाचित असंच काहीतरी चालू असेल. बाहेरून सगळं ठीक दिसत असेल, पण आतून खूप आता विचार करत असशील. भविष्यासाठी चिंता, घरासाठी आता जबाबदाऱ्या, पैशाची काळजी, कधी नात्यांमधील गैरसमज, या सगळ्या गोष्टी माणसाला आतून थकवतात. पण बाळा, याच क्षणी माणसाला देवाची आठवण होते. कारण जेव्हा सगळे मार्ग आता बंद वाटत तेव्हा एकच मार्ग उरतो, विश्वासाचा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी मनात श्रद्धा असतील की आता माणूस पुन्हा आता उभा राहू शकतो. तू कदाचित खूप वेळा स्वतःला आता एकटे समजलं असेल. तुला वाटलं असेल की कोणी आता तुला समजत नाहीये. पण बाळा, देवाला तुझ्या मनातील प्रेरक आता भावना समजते. तू बोललेला नाहीस तरी तुझ्या त्या डोळ्यात पाणी त्यांना दिसतं. तू शांत बसला तर असेल तर तुझ्या मनातील विचार त्यांना ऐकू येतात. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा धीर धर, ही वेळ कायमची नाही. आयुष्यातील प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवून जाते. कधी संयम शिकवते, कधी धैर्य शिकवते, तर कधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते. आज जर तुला वाटत असेल हे सगळं आता कठीण आहे, तर हे लक्षात ठेव, कठीण काळ कायमचं राहत नाही, पण मजबूत आता माणसं कायम राहतात. तू आज ज्या काही संघर्षातून जात आहे तो तुला आता घडवत आहे, तो तुला मजबूत बनवत आहे. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि तुला जाणवेल की आता त्या कठीण दिवसांनी तुला अजून आयुष्यात पुढे नेलंय. बाळा, जीवन म्हणजे फक्त सुख नाही आणि फक्त दुःखही नाही. जीवन म्हणजे या दोघांचा समतोल आहे. जसं दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो, तसंच आयुष्यातही सुख आणि दुःख येत राहतात. पण जो माणूस विश्वास सोडत नाही तो शेवटी जिंकतो. स्वामी समर्थांचा एक साधा संदेश आहे, प्रामाणिक राहा, कष्ट करा आणि देवावर विश्वास ठेवा. ही 3 गोष्टी आता तुझ्या आयुष्याला बदलू शकतात. तू जर आता रोज थोडा वेळ शांत बसून स्वामीचं नाव घेतलं तर तुझ्या आता मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. श्री स्वामी समर्थ मंत्र फक्त शब्द नाही, तो एक आता शक्ती. तो मनाला धीर देतो, तो आता भीती दूर करतो. कधी कधी आपण मोठ्या चमत्काराची वाट पाहत असतो, पण आयुष्यातील खरे चमत्कार लहान लहान गोष्टींमध्ये लपलेले असतात. एखाद्या समस्येचं अचानक समाधान मिळणं, एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळणं किंवा एखादी नवीन संधी मिळणं, हे सगळे काही आता चमत्कारच असतात. बाळ, तुझ्या आयुष्यातील अनेक आता विचार चमत्कार येऊ शकतात, फक्त तुझ्या मनात विश्वास असला पाहिजे. आज जर तुझ्या घरात थोडंसं दुःख असेल तर ते कायमचं नाहीये. एक दिवस तुझ्या आता घरात पुन्हा हसू येईल, तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसेल, तुझ्या मेहनतीला एक दिवस नक्कीच फळ मिळेल. कधी तो दिवस आज नसेल, उद्या नसेल, पण तो दिवस नक्की येईल. म्हणून बाळा, आशा सोडू नको, स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या प्रेरणांवर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींवरती विश्वास ठेव. कारण जेव्हा माणूस विश्वासाने पुढे चालत राहतो तेव्हा विश्वही त्याला तर पुढे नेण्यासाठी काम करतं. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही आता सुंदर घडायचं आहे. तू अजून आता खूप लोकांना प्रेरणा देणार आहे. तुझी आता संघर्ष आणि कथा एक दिवस इतरांना धैर्य देईल आणि त्या दिवशी तू शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, स्वामी, त्या कठीण दिवसात तुम्ही आता माझ्यासोबत होता, म्हणूनच मी आता इथपर्यंत उभा आहे. म्हणून बाळ, आजपासून एक छोटासा निर्णय घे. भीतीपेक्षा विश्वास निवड, निराशापेक्षा आशा निवड आणि रोज मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. कारण या नावात एक शक्ती असते जी अंधारातून प्रकाशाकडे तुझा आता मार्ग दाखवू शकते आणि कदाचित आजपासून तुझ्या आयुष्यातील त्या प्रकाशाची सुरुवात होत आहे. आजच्या काळात माणूस खूप व्यस्त झालाय. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ सुरू असते. पैसा कमवायचा आहे, घर चालवायचं आहे, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहे. पण या सगळ्या धावपळीत एक गोष्ट हळूहळू मागे पडते, ती म्हणजे श्रद्धा. घरात टीव्ही आहे, मोबाईल आहे, सगळ्या सोयी आहेत, पण मनात शांतता नाही. घरात आता कधी कधी वाद होतात, कधी राग वाढतो, कधी एकमेकांशी बोलणंही कमी होतं. असं होत तेव्हा आता घरात नकारात्मकता वातावरण तयार होतं आणि ते दुःखाचं कारण आता खरं होतं. दुःख अचानक येत नाही, ते हळूहळू येतं, आपल्या विचारातून, आपल्या शब्दातून आणि आपल्या वागण्यातून. म्हणून स्वामी म्हणतात, आपल्या वेळोवेळी सांगतात,
बाळांनो, मनात श्रद्धा ठेवा, देवाचं नाव विसरू नका. कारण ज्या घरात देवाचं नाव घेतलं जातं त्या घरात मोठं संकटही लहान होतं. तुमच्या घरात आज कदाचित काही अडचणी असतील, कदाचित पैशाची चिंता असेल, कदाचित तब्येतीची काळजी असेल, कदाचित मनात काहीतरी ताण असेल. पण बाळा, लक्षात ठेव, संकट कधीच कायमची राहत नाही. जसं पावसाचं वादळ येतं आणि थोड्या वेळाने शांत होतं, तसं आयुष्यातील दुःखही एक दिवस नक्की संपतं. स्वामी म्हणतात, जो माझं आता नाव घेतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. म्हणून बाळा, तुझ्या मनात भीती ठेवू नका. आजपासून एक छोटी सवय लावा. सकाळी उठल्यावर आणि आता रात्री झोपण्याआधी मनातून आता एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा जप फक्त शब्द नाही, तो एक शक्ती आहे. तो तुझ्या मनात एक शांती निर्माण करतोय, तुमच्या आता घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतोय. कधी कधी आपण इतके आता चिंतित असतो की आपल्याला वाटतं आता काहीच ठीक होणार नाही. पण बाळा, देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसासाठी असं काहीच नसतं जे आता बदलू शकत नाही. तुमच्या आता आयुष्यात किती अडचणी असल्या तरी आता त्यावर उपाय असतो. फक्त मन शांत ठेवा, राग कमी करा, एकमेकांशी प्रेमाने बोला. घरात आता आई वडिलांचा सन्मान करा, त्यांच्या आशीर्वाद घ्या. कारण ज्या घरात एकदा आई वडिलांचा आशीर्वाद असतो त्या घरात देवाची कृपा आता आपोआप असते. आजचा हा संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तो तुमच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आहे. कारण स्वामी म्हणतात, नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. जेव्हा तुम्ही आता खूप थकता, तेव्हा तुम्हाला आता वाटतं की ते आता काही होणार नाही, तेव्हा आता लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त मनापासून त्यांचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. त्या नावात इतकी शक्ती आहे की मोठ्यात मोठं संकटही हळूहळू दूर होतं. तुमच्या घरात पुन्हा आनंद येईल, पुन्हा हसू येईल, पुन्हा आता शांतता निर्माण होईल. तुम्ही आता कधी कधी वाटत असेल की आता माझ्या घरात इतका ताण का होता, का आहे, की आता मी कोणाचं वाईट करत नाही, मी तर सगळ्यांसाठी आता चांगलाच विचार करतो, तरी माझ्या वाटेला दुःख काय येतं. हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जीवनातलं प्रत्येक दुःख आपल्याला काहीतरी शिकवायला येतं. जसं पावसाशिवाय झाडाला हिरवाई येत नाही, तसंच अडचणीशिवाय माणसाला अनुभव आता मिळत नाही. तुझ्या आता हर परिस्थिती आहे ना, की तुला हरवण्यासाठी नाही, ती तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. कधी कधी लोक तुझं मन दुखवतात, काही लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, काही जण तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. पण बाळा, त्यामुळे तुझं मन वाईट होऊ शकत नाही. कारण जगात वाईट लोक असतात, पण चांगले लोकही असतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देवाचा तर न्याय कधी त्याचा चुकत नाही. तुझ्या घरात जर आधी अडचणी आल्या असतील तर त्यातून एक दिवस आनंदाचा आता निर्माण होऊ शकतो, मार्ग निघेल. कारण घरात ताण असेल पण आता उद्या तिथे हसू येईल. आज मनात भीती असेल पण उद्या तिथे आता विश्वास असेल. आयुष्यात आता कधीच एका जागेत थांबत नाही, ते सतत बदलत असतं. म्हणून आज जर काळ कठीण असेल तर घाबरू नकोस, कारण काळ हा एक दिवस नक्की येतो आणि नक्की बदल घडवतो. स्वामी म्हणतात, धीर धरा. धीर धरणं म्हणजे हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. जे लोक संकटातही शांत राहतात तेच आता शेवटी जिंकतात. तूही आता तसंच आहे. तू खूप वेळ आता स्वतःला तर सावरलायस, खूप वेळ आता तू पुन्हा आता उभा राहिलाय, म्हणून स्वतःवर अभिमान ठेव. बाळा, तुझ्या घरात आनंद यावा असं तुला वाटतं ना, मग आजपासून एक छोटं काम सुरू कर. घरात रोज एक चांगला शब्द बोल, आई वडिलांना प्रेमाने नमस्कार कर. घरातल्या माणसाची रागाने नाही तर समजुतीने बोल. हळूहळू बघ घरातलं वातावरण बदलेल. कारण प्रेमाने मोठ्यात मोठं दुःखही हळूहळू निघून जातं, कमी होतं. पण कधी कधी माणूस भविष्याची खूप चिंता करतो. माझं पुढे काय होईल, माझं घर कसं चालेल. पण लक्षात ठेव, चिंता करून भविष्य बदलत नाही, पण भविष्य पण विश्वास ठेवून भविष्यात ते नक्की बदलू शकतं. आजपासून भीती कम कर आणि विश्वास वाढव. सकाळी उठल्यावर फक्त 2 मिनिटं डोळे मिटून बस आणि मनात म्हण, स्वामी समर्थ आता माझ्याच घरावर कृपा करा. हा छोटासा मंत्र तुझ्या मनात शांतता आणेल. आणि शेवटी जेव्हा आता मन शांत होतं तेव्हा विचारही चांगले होतात. चांगले विचार चांगले निर्णय देतात आणि चांगले निर्णय आयुष्य बदलून टाकतात. बाळा, तू खूप काय ते करू शकतो. तुझ्यात खूप क्षमता आहे. फक्त तू तर स्वतःवर विश्वास ठेव. आजचा दिवस कदाचित साधा वाटेल, पण कधी आता साध्या दिवसातूनच मोठं बदल सुरू होतं. म्हणून आजपासून मनात एकच विश्वास ठेव, माझ्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहेत. स्वामी म्हणतात, जीवनात कधी कधी असा काळ येतो जेव्हा संकटे उलटं चालण्यासारखे आता वाटतं. तेव्हा आता जे काय काम करायला जातो ते अडतं. ज्या गोष्टीची आता अपेक्षा करतो ते मिळत नाही. ज्या लोकांवर विश्वास ठेवतो ते दूर जातात आणि एक मनात प्रश्न आता विचार येतो, देव आता माझ्याबरोबर असं का होतं. हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात येतो. पण स्वामी म्हणतात, जेव्हा आयुष्य कठीण होतं तेव्हा देव आपल्याला काहीतरी शिकवत असतो. तो आपल्याला मजबूत बनवत असतो. जसं लोखंडाला आग आणि हातोड्याला सहन करावं लागतं,
तेव्हाच त्यातून आता मजबूत तलवार तयार होते. तसं माणसाच्या आयुष्यातही असतं. तुझ्यावर जे आता संकट आले ते तुला तोडण्यासाठी नाही, ते तुला आता घडवण्यासाठी आहेत. त्यामुळे तू तर तसा विचार कर. गेल्या काही वर्षातून आता तू किती बदललास आणि तू छोटीशी आता अडचण आली तरी घाबरायचं आहे. आज आता मोठ्या अडचणी समोर असताना तू उभा आहेस, ही तर तुझी खरी ताकद आहे. स्वामी म्हणते, बाळा स्वतःला कमी समजू नको. तुझ्यात खूप संघर्ष आहे, सामर्थ्य आहे. तुझ्यात खूप आता धैर्य आहे. फक्त आता कधी-कधी तुझ्यात आत्मविश्वास कमी होतो. तो पुन्हा आता जागे कर. रोज सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे बघ आणि स्वतःला सांग, मी आता हार मानणार नाही. मी प्रयत्न करत राहीन. माझं आता आयुष्य नक्की बदलेल. हे शब्द साध्य वाटतात, पण त्यातून खूप आता शक्ती असते. बाळ तुझ्या आता घरात कधी-कधी आता चिंता असते. पण आता लक्षात ठेव, घरातलं प्रेम असेल, पण आर्थिक आता समस्या तर तशीच संपते. आई-वडिलांचा आशीर्वाद हा जगातील सर्वात मोठा आशीर्वाद असतो. त्याची काळजी घे, त्यांच्याशी प्रेमाने बोल, कारण त्यांचं हसू तुझ्या आयुष्याला ताकद देते. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात जे काही दुःख आहे ना, ते कायमचं नाही. हळूहळू परिस्थिती बदलायला लागते. कदाचित एखादी चांगली बातमी येईल, कदाचित एखादी संधी मिळेल, कदाचित एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल आणि त्या दिवशी तू पुन्हा आता घरात पुन्हा हसू येईल. बाळा, तू आता खूप एक गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यात सर्वात मोठी ताकद पैसा नाही, तो आहे विश्वास. जर विश्वास जिवंत असेल तर कोणतीही संकटे मोठे नसतं. स्वामी म्हणतात, रोज 2 मिनिटं मनापासून स्वामींचं नाव घे. डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव घेताना मनात एक शांतता येईल. जसं आता कुणी तुझ्या त्या खांद्यावर हात ठेवून म्हणत आहे, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. आता ही स्वामी समर्थांची कृपा असते. बाळा, तुझं तर आयुष्य अजून संपलेलं नाही. यासमोर अजून खूप सुंदर दिवस आहे. आज जरी आता अडचणी असल्या तरी उद्या आनंद असू शकतो. म्हणून आता निराश होऊ नकोस. हसण्याचा प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा, देवावर विश्वास ठेव. एक दिवस असा येईल ज्या दिवशी तू म्हणशील, त्या आता कठीण दिवसांनी मला मजबूत बनवलं. आणि त्या दिवशी तुला तर समजेल की स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी होते. तुझ्या त्या आयुष्यात किती अडचणी असल्या तरी त्या आता कायमच्या नाही आहे. आज त्या अडचणी अशक्य वाटत आहेत, त्या आता उद्या तुला शक्य होऊन आता शकतात. कारण काळ कधीच आता एकसारखा राहत नाही. आज जर तुझ्या त्या घरात तणाव असेल तर एक दिवस तिथे पुन्हा आता हसू येईल. आज जर एखाद्या पैशाची तर अडचण असेल तर एक दिवस परिस्थिती सुधारेल. आज जर तुझ्या त्या मनात भीती असेल तर एक दिवस आत्मविश्वास निर्माण होईल. बाळ, जीवनात म्हणजे संघर्ष, पण संघर्ष म्हणजे पराभव नाही. संघर्ष म्हणजे माणसाला मजबूत बनवण्यासाठी प्रक्रिया असते. तू आज जे काही सहन करत आहे ते तुला आता घडवत आहे. तुला अधिक आता समजूतदार बनवणं आहे. तुला आता अधिक आता धीर देत आहे. एक दिवस येईल जेव्हा तू आता मागे होऊन पाहशील आणि तुला आता जाणवेल की त्या कठीण दिवसाने तुला आता आयुष्यात पुढे नेलंय. स्वामींनी नेहमी सांगतात, बा, कष्ट करण्याला देव कधीच सोडत नाही. तू प्रामाणिकपणे प्रयत्न करत असशील तर त्यात फळ आता तुला नक्की मिळेल. कधी कधी देव फळ आता थोडासा उशिरा मिळतं, पण ते उशिरा मिळतं ते जास्त टिकतं. म्हणून बाळा, आज जर निराशा होऊ नकोस. तुझ्या त्या या मार्गावर चालत आहेस, तो कदाचित कठीण असेल पण तो चुकीचा नाहीये. स्वामींचं नाव घे आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुझ्या मनाला तर शक्ती देईल. जेव्हा तू आता हा मंत्र मनापासून म्हणशील तेव्हा तुझ्या त्या विचारांमध्ये शांतता येईल, तुझ्या भीतीमध्ये कमी होईल आणि हळूहळू तुझ्या त्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील. कधी कधी एखाद्या समस्या अचानक सुटेल, कधी एखादी नवीन संधी मिळेल, कधी एखादं नातं पुन्हा जुळेल. हे सगळे हळूहळू घडेल. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त हात जोडणं नाहीये. विश्वास म्हणजे मन शांत ठेवणं, चांगला विचार करणं आणि इतरांशी प्रामाणिक राहणं. तू जर मनाने चांगला असशील तर देवाची आता कृपा तुझ्यावर नक्की राहील. आज जर तुझ्या आता घरात थोडी आता दुःख असतील तर त्याला आता घाबरू नकोस. दुःख कायमचं राहत नाही. जसं पावसाचं ढग थोड्या वेळाने निघून जातं, तसं अडचणी थोड्या वेळाने निघून जातात. पण त्यासाठी धीर ठेवावा लागतो. तुझ्या त्या घरासाठी आशेचा दिवा बन. पण घरात आता कोणी निराशा असेल तर त्यांना आता धीर दे, कारण कधी कधी एका माणसाचा सकारात्मक विचार संपूर्ण घराचं वातावरण बदलू शकतं. पण तुझ्या घरात अजून एकदा खूप सुंदर आता क्षण यायचे आहेत. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू, एकदा घर हसू येणार आहे. तुझ्या मेहनतीला एक दिवस मोठं फळ मिळणार आहे. आणि त्या दिवशी तू शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर हात जोडशील आणि म्हणशील, स्वामी, तुम्ही आता मला कधी एकटं सोडलं नाही. म्हणून बाळा, भीतीपेक्षा विश्वास निवड, निराशापेक्षा आशा निवड
आणि रोज आता मनापासून म्हण श्री स्वामी समर्थ. कारण या नावात एक अशी शक्ती आहे जी अंधारातून प्रकाशाकडे तुझा मार्ग आता दाखवू शकते आणि कदाचित आजपासून तुझ्या आयुष्यातील त्या प्रकाशाची सुरुवात होत आहे. हो बाळा, देवाला तर आपल्या भक्ताचं प्रत्येक दुःख दिसतं. तुझ्या मनाला प्रत्येक विचाराचं त्याला कळतोय. तू आता कधी रात्री आता शांत बसून आकाशाकडे पाहिलं आहेस का? त्यावेळी तुझ्या मनात किती विचार येतात. कधी भविष्याची चिंता, कधी घराची आता काळजी, कधी स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रश्न, कधी तर असं वाटतं की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, कोणीतरी फक्त इतकं म्हणावं, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. मला स्वामी समर्थ तेच सांगत आहेत, की आता म्हणतात, बाळा तू एकटं नाहीस आहे. तुझ्या घरात आज कदाचित तणाव असेल, कदाचित घरातले लोक एकमेकांशी कमी बोलत असतील, कधी-कधी छोट्या गोष्टींवर वाद होत असतील, पण हे सगळं आता कायमच नाही. कधी-कधी घरातल्या अडचणी आपल्या एका धडा शिकवायला येतात आणि आपल्याला सांगतात, की आपल्याला पुन्हा आता प्रेमाने जगायला हवं. तुझ्या त्या घरात जर राग असेल, तर त्यावर त्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्या घरात जर ताण असेल, तर त्यावर तर संयमाने उत्तर दे. कारण बाळा, एक दिवस आता व्यक्ती बदलली की संपूर्ण घर बदलू शकतो आणि ती व्यक्ती तू असू शकतोस. आजपासून एक छोटीच सवय लाव. घरात आता कोणावर राग आला तर लगेच उत्तर देऊ नकोस. थोडासा वेळ शांत राहा. मनात स्वामींचं नाव घे, श्री स्वामी समर्थ हा जप तुझ्या मनात शांतता निर्माण करेल आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा मोठी समस्या लहान वाटायला लागते. तुला कदाचित असंही वाटत असेल की माझं आता नशीबच खराब आहे. मी आता किती प्रयत्न केला तरी काही आता बदल होत नाहीये. पण खरं सांगू का, कधी नशीब आता एका दिवसात बदल नाहीये. ते हळूहळू बदलतं. जसं का आता बीज जमिनीत आता पेरलंय की आता लगेच झाड होत नाही. पहिलं ते आता मातीखाली वाढतं, हळूहळू मूळ पसरतात आणि मगच एक दिवस तू हे रोपटं हळूहळू बाहेर येतं. तसं तुझं आयुष्यातही होतंय. आज तू जे काही प्रयत्न करतोय त्याचं फळ तुला नक्की मिळणार आहे. कदाचित अजून थोडासा वेळ लागेल, पण तो वेळ वाया जाणार नाही. स्वामी म्हणतात, तू जो धीर धरतो त्याच्यावर माझी कृपा राहते. म्हणून बाळा, कधीच आता हार मानू नकोस. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही दिवस सुंदर क्षण येणार आहे. कदाचित आज तू थोडासा दुःखाचा असशील, थोडासा थकलेला असशील, पण एक दिवस असा येईल जेव्हा तू आता हसत म्हणशील, त्या दिवसाने मला आता खूप काही शिकवलंय आणि त्या दिवशी तू आता स्वामींना आता कृपा आता खरंच जाणवेल. तुझ्या घरात पुन्हा आनंद येईल, पुन्हा आता हसू येईल. आईच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसेल, वडिलांच्या मनात पुन्हा आता शांतता येईल आणि त्या क्षणी तुला समजेल की आता स्वामी समर्थ कधीच दूर नव्हते. ते नेहमी तुझ्या पाठीशी उभे होते. म्हणून तू थोडासा धीर धरायचा होता, थोडासा विश्वास ठेवायचा होता. म्हणून आजपासून एक वचन स्वतःला दे. कधीही नकारात्मक विचार करायचे नाही, कधी हार मानायची नाही आणि रोज मनापासून म्हणायचं श्री स्वामी समर्थ. हा शब्द तुझ्या आयुष्यात प्रकाश आणेल, तुझ्या मनात नवीन आशा निर्माण करेल आणि हळूहळू तुझ्या आयुष्यात एक सुंदर बदल घडवेल. कारण ज्या माणसाच्या मनात श्रद्धा असते त्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला लागतात. तुझ्या मनात आता साध्या खूप विचार चालू असतील. कधी आता घराची चिंता, कधी पैशाची काळजी, कधी नात्यांमधली ताण. कधी असं वाटत असेल की आता सगळं काही आता हातातून निसटत आहे आणि आपण आता काहीच करू शकत नाही. पण बाळा, असं कधीच नसतं. कारण जिथे विश्वास असतो तिथे त्या मार्ग नक्कीच सापडतो. आज तू आता ज्या अडचणीत जात आहे ती कायमची नाही. हा काळ तुझ्या आता तुझी परीक्षा घेत आहे. तू अजून मजबूत आहेस का? तू अजून धीर धरू शकतोस का? तू विश्वास ठेवू शकतोस का? हे पाहण्यासाठी. तुला कधी-कधी वाटत असेल की माझ्यात आयुष्यात इतक्या समस्या काय येतात? लोक आनंदात आहेत आणि मीच आता संघर्ष करतोय. पण बाळा, प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं असतं. कोणाला लवकरच यश मिळतं, कोणाला थोडासा वेळ लागतो, पण ज्याला त्या वेळ लागतो त्याला यश जास्त मोठं असतं. आज तुझ्या त्या मनात थोडीशी भीती असेल, थोडंसं दुःख असेल, पण हे सगळं एक दिवस आठवून बनून राहतील. एक दिवस तू मागे येऊन बघशील आणि म्हणशील स्वतःला, आता मी आता खूप काही सहन केलं, पण मी हार मानली नाही. बाळा, तू आता खूप काही चांगला माणूस आहे. तू आता दुसऱ्यांसाठी विचार करतोय, तू कोणाचं वाईट करत नाही. म्हणून देव तुला आता कधीच सोडणार नाही. कधी-कधी आपल्याला थोडंसं थांबायला सांगतो, कारण पुढे जे काही मिळणार असतं ते आता खूप मोठं असतं. तुझ्या आता आयुष्यात हे असं काही घडणार आहे जे तुझं आयुष्य आता बदलून टाकेल. कदाचित आज तुला आता जे काही दिसत नाही, पण विश्वास ठेव, जे वेळ आता जवळ येत आहे. माझ्या घरात जर आता ताण असेल तर तू शांत राहा. घरात जर आता कोणी रागावलं असेल तर तू प्रेमाने बोल, कारण शांत माणूस मोठ्या वादालाही शांत करू शकतो, थांबवू शकतो. तू एका एक दिवसात चांगल्या शब्दाने घरातला ताण कमी होऊ शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेव, घर मोठं नसावं, घरात प्रेम मोठा असावं. पैसा जास्त नसला तरी चालेल, पण मनात आपुलकी असली पाहिजे. स्वामी नेहमी सांगतात, जिथे श्रद्धा असते तिथे संकट जास्त वेळ राहत नाही. म्हणून रोज 2 मिनिटं आता काय होईना स्वामींचं नाव घे. सकाळी उठल्यावर हात जोडून आता म्हण, श्री स्वामी समर्थ माझ्या घरावरती कृपा ठेवा आणि बघा, हळूहळू तर तुझ्या मनात शांती आहे.
तुझ्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा परिस्थिती बदलायला लागते. तुझ्या आयुष्यात आता हळूहळू उजेड येणार आहे. तुझ्या आता घरात पुन्हा आता हसणं येणार आहे. तुझ्या मनात पुन्हा आता आशा निर्माण होणार आहे. आज जर आता थोडासा दुःख असेल तर निराशा होऊ नकोस, कारण तुझ्या प्रत्येक रात्रीनंतर सकाळी आता नक्की होते. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश आता नक्की येतो आणि प्रत्येक दुःखानंतर आनंद नक्की येतो. फक्त धीर धरत जा बाळा, विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात चांगले दिवस खूप लवकर येणार आहेत. स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे आणि जिथे स्वामींचा हात असतो तिथे आता भीतीला जागा नसते. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात जे काही चालतं आहे ना, ते सगळं तुला आता घडवण्यासाठी आहे. कधी कधी तुला वाटत असतं की मी इतका प्रयत्न करतोय तरी का माझ्या वाटेला अडचणी येत आहे. पण बाळा, ज्या माणसाला देव मजबूत बनवतो त्याला तो जास्त आता परीक्षा देतो. जसं सोनं आगीत तापवलं की ते अधिक चमकतात, तसंच माणूस की आता संकटातून जातो तेव्हा अधिक मजबूत बनतो. तूही आता तसंच आहे. आज जे काही दुःख आहे ते आता कायमचे नाही आहे. आज जे काही अश्रू आहेत ते कायमचं वाहणार नाही. एक दिवस येईल तेव्हा आता पुन्हा तू डोळ्यात आनंद अश्रू असतील. स्वयं म्हणतात तू इतका आता काळ धीर धरला, पण आता मग अजून थोडासा धीर धर. तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. हळू आता परिस्थिती बदलत आहे. कधी तुला अजून दिसत नसेल, पण तुझ्यासाठी आता नवीन मार्ग आता तयार होत आहे. तुझ्या घरात जी काही चिंता आहे ती आता कमी होईल. तुझ्या मनात जी काही भीती आहे ती आता हळूहळू नाहीशी होईल. आणि एक दिवस असा येईल ज्या त्या दिवशी तुझ्या आता घरात पुन्हा आनंदाचा आवाज येईल. बाळ, एक गोष्ट आता कायम लक्षात ठेव. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आशा सोडू नकोस, कारण आशा हीच त्या माणसाला पुढे चालण्याची ते ताकद देते. तू आज जरी आता थकलेला असला तरी तू हारलेला नाहीस आहे. तू अजूनही उभा आहेस आणि तो जो उभा राहतो तोच एक दिवस जिंकतो. स्वामी तुझ्या मनात श्रद्धा ठेव, देवाला आठव, प्रार्थना कर. प्रार्थना म्हणजे फक्त काही मागणं नाही, तर आता मनातील भार हलका करणं आहे. 2 मिनिटं शांत बस आणि स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव घेताना तुझ्या मनाला शांतता मिळेल. जणू काही आतून आवाज येईल, घाबरू नको, सगळं ठीक होईल. बाळा, तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर दिवस आहे, सुंदर गोष्टी येणार आहेत. तुझ्या घरात आनंद येईल, तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल. आज ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या उद्या शक्य होऊ लागतात. फक्त विश्वास जिवंत ठेव, कारण जिथे विश्वास असतो तिथे मार्ग सापडतो आणि जिथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो तिथे अडचणी कायम राहत नाही. म्हणून बाळा, आजपासून निराश होऊ नकोस. हसत राहा, प्रयत्न करत राहा, स्वामींचं नाव घेत राहा. कारण एक दिवस असा येईल ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील त्या कठीण दिवसांनीच माझं तर आयुष्य सुंदर बनवलं. आणि त्या दिवशी तुला तर समजेल की स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी उभे असतात. तुला कधी असं वाटलं का की आता तू खूप लोकांमध्ये आता असूनही तरी एकटा आहेस? घरात सगळे असतात, मित्र असतात, ओळखीचे लोक असतात, तरी आता तू मनात कुठेतरी एक शांत रिकामी जागा असते. त्या जागेत तुझ्या चिंता असतात, तुझ्या आता अपूर्ण इच्छा असतात, तुझ्या मनातले प्रश्न असतात ज्यांची उत्तरं तुला अजून मिळाली नसतात. बाई, ही भावना आता फक्त तुझी नाही आहे. जगात खूप लोक अशाच भावनांमधून जात असतात. पण फरक एवढाच असतो की काही लोक त्या दुःखात आता हरवून जातात आणि काही लोक त्या दुःखातून आता नवीन ताकद निर्माण करतात. स्वामी समर्थ नेहमी सांगतात मन मजबूत ठेवा, कारण मन मजबूत असेल तर माणूस आता कोणत्याही संकटावर मात करू शकतो. तुला वाटत असेल तर की तुझ्या आता आयुष्यात खूप अडचणी आहे, कधी पैशाची समस्या, कधी नात्यांमधली गैरसमज, कधी कामाचं दडपण, कधी भविष्याची चिंता, हे सगळं माणसाला आतून थकवून टाकतं. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक अडचण तुझी परीक्षा आहे आणि प्रत्येक परीक्षा तुझ्या त्या घरच्यासाठी आहे. तू अजून आता जे काही अनुभवत आहे ते तुला आता मजबूत बनवत आहे. कदाचित आज तुला तर वाटत असेल की आता तुझ्या प्रयत्नांना काहीच फळ नाही, पण बाळा, कधी प्रयत्न तर वाया जात नाही. जमिनीत जे काय पेरलं आहे ते लगेच झाड उगवत आहे का? नाही. त्या वेळ लागतो, त्याला पाणी लागतं, धीर लागतो. तसंच आयुष्यातही असतं. तू आज जे काही कष्ट करत आहे त्याचं फळ उद्या तुला तर नक्की मिळेल. कधी कधी देव आपल्याला थोडासा वेळ थांबवतो, कारण त्याला माहीत असतं की अजून थोडासा वेळ लागल्यावर आपल्याला काहीतरी खूप चांगलं तयार होत असतं. म्हणून बाळा, धीर ठेव. तू एकटं नाहीस आहे. स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तू जेव्हा आता मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणतो तेव्हा तुझ्या मनात एक वेगळी शक्ती निर्माण होते. तो मंत्र तुझ्या त्या भीतीला आता कमी करतो, तुझ्या मनाला शांत करतो आणि तुला पुढे चालण्याची ताकद देतो. बाळ, जीवनात सगळ्यात मोठ्या गोष्टी आता पैसा नाही आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आता मनाची शांती आहे. जर मन शांत असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत आनंद जगू शकतो. म्हणून आता तुझ्या मनात वाईट विचारांना आता जागा देऊ नकोस. लोक काय म्हणतात याचा जास्त आता विचार करू नकोस, कारण लोकांचं काम आहे बोलणं, पण तुझं काम आहे तुझा मार्ग चालत राहणं. तू जर आता प्रामाणिक असेल तर एक दिवस लोक तुझे कौतुक करतील. आज कदाचित कोणी आता तुझ्या मेहनतीकडे लक्ष देत नसेल, पण उद्या तुझ्याकडे यशाकडे त्या सगळ्यांचं लक्ष असेल.
म्हणून बाळा निराश होऊ नको. आयुष्य अजून खूप मोठं आहे. तुझ्यासाठी अजून खूप संधी यायची आहेत. कधी आता एक छोटासा निर्णय माणसाचं आयुष्य बदलतो. आज तू जर आता ठरवलंस, की आता मी हार मानणार नाही. मी प्रयत्न करत राहणार. मी स्वामींवर विश्वास ठेवणार. तर तुझ्या आयुष्यात नक्कीच बदल होईल. बाळा, तुझ्या त्या आयुष्यात एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्या घरात आता पुन्हा आता हसू असेल, तुझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असेल, तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळालेलं असेल आणि त्या दिवशी तू शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, "स्वामी, त्या कठीण दिवसात तुम्ही माझ्यासोबत होता म्हणून मी आज इथे उभा आहे." म्हणून बाळा, भीती सोड, निराशा सोड, विश्वास ठेव. कारण विश्वासामध्ये खूप मोठी शक्ती असते आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थ हे फक्त मंत्र नाही आहे. त्यामुळे तू आता आधार आहे, तू आता प्रकाश आहे, तू अंधारातून तुझा मार्ग उजळू शकतो आणि हे तू कदाचित आजपासूनच तुझ्या त्या आयुष्यात त्या प्रकाशाची नवीन ऊर्जा होत आहे. तुला तर कधी-कधी असं वाटलंय का, की तू आता खूप लोकांमध्ये असूनही तरी एकटा आहेस? घरात सगळे असतात, मित्र असतात, ओळखीचे लोकं असतात, तरी आता कधीतरी मनात कुठेतरी एक शांतता, आता रिकामी जागा असते. त्या जागेत तुझ्या चिंता असतात, तुझ्या त्या अपूर्ण इच्छा असतात, तुझ्या मनातल्या त्या प्रश्न असतात, जे ते उत्तरं तुला तर अजून मिळालेली नसतात. म्हणून बाळा, ही भावना फक्त तुझी नाही. जगातले खूप लोकं अशाच भावनांमधून आता जात असतात. पण फरक एवढाच असतो, की काही लोकं त्या दुःखातून हरवून जातात आणि काही लोकं तर त्या दुःखातून आता नवीन ताकद निर्माण करतात. स्वामी म्हणतात, मन आता मजबूत ठेवा, कारण आता मन मजबूत असेल तर माणूस कोणत्या त्या संकटावर मात करू शकतो. तुला वाटत असेल, की आता तुझ्या आता आयुष्यात खूप अडचण आहे, की पैशाची समस्या, कधी नात्यांमधली गैरसमज, कधी कामाचं दडपण, कधी भविष्याची चिंता. हे सगळं माणसाला आता आतून थकवून टाकतं. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक अडचण तुझी आता परीक्षा आहे. तुझी आता प्रत्येक परीक्षा तुला तोडण्यासाठी, घडवण्यासाठी आहे. तू अजून आता जे काही अनुभव आहेस, ते तुला आता मजबूत बनवत आहे. कदाचित आज तुला तर वाटत नसेल, पण ही तू प्रयत्नाने काहीच फळ नाही आहे. पण बाळा, प्रयत्न कधी वाया जात नाही. जमिनीत बी पेरलं की लगेच झाड उगवतं नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागतं, धीर लागतो. तसं आयुष्यही असतं. तू आज जे काही कष्ट करत आहे, त्याचं फळ उद्या तुला तर नक्की मिळेल. कधी देव आता आपल्याला थोडासा वेळ थांबवतो, कारण त्याला माहीत असतं, की अजून थोडासा वेळ गेल्यावर आपल्याला काहीतरी ते खूप चांगलं तयार होत असतं. म्हणून बाळा, धीर ठेव, तू एकटा नाही, स्वामींचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तू जेव्हा आता मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणतो, तेव्हा तुझ्या मनात एक वेगळी शक्ती निर्माण होते. तो मंत्र तुझ्या भीतीला कमी करतो, तुझ्या मनाला शांत करतो आणि तुला पुढे चालण्याची ताकद देतो. बाळा, जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट आता पैसा नाही, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मनाची शांती आहे. जर आता मन शांत असेल, तर माणूस कोणत्याही परिस्थितीत आनंद जगू शकतो. म्हणून आज तुझ्या आता मनात वाईट विचारांना जागा देऊ नकोस. लोकं काय म्हणतात याचा विचार जास्त करू नकोस. लोकं आता करून लोकांचं काम आहे बोलणं, पण तुझं काम आहे तुझा मार्ग आता चालत राहणं. तू जर आता प्रामाणिक असशील, तर एक दिवस लोकं तुझं कौतुक करतील. आज जर आता कदाचित कोणी आता तुला मेहनतीकडे तर लक्ष देत नसेल, पण उद्या तुझ्या त्या यशाकडे लोकं आता सगळ्यांचं यश असेल. म्हणून बाळा, आज निराशा होऊ नकोस. आयुष्य अजून खूप मोठं आहे रे. तुझ्यासाठी अजून खूप संधी यायच्या आहेत. कधी-कधी एक छोटा निर्णय माणसाचं आयुष्य बदलतो. आज जर तू ठरवलंस, की मी आता हार मानणार नाही, मी प्रयत्न करत राहणार आहे, मी स्वामींवरती विश्वास ठेवणार, तर तुझ्या आयुष्यात नक्कीच बदल होईल. बाळा, तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येईल, जेव्हा तू तुझ्या घरात आता पुन्हा हसून असेल, तुझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असेल, तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळेल. आणि त्या दिवशी तू शांतपणे आणि स्वामींच्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, "स्वामी, त्या कठीण दिवसात आता तुम्ही माझ्यासोबत होता, म्हणून आज मी इथे उभा आहे." म्हणून बाळा, आता भीती सोड, निराशा सोड, विश्वास ठेव, कारण विश्वासामध्ये खूप मोठी शक्ती आहे. तुला कधी-कधी असं वाटत असेल, की माझ्या आयुष्यात इतकी परीक्षा का येते? मी कुणाचं वाईट करत नाही. मी प्रामाणिकपणे आता जगतो, तरी माझ्या त्या वाटेला इतकं दुःख का येतं? बाळा, हा प्रश्न तुझ्या एकट्याचा नाहीये. जगात अनेक लोकं हा प्रश्न मनात ठेवून जगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, देव कधीच कोणाला करण्याशिवाय दुःख देत नाही. प्रत्येक दुःखामध्ये एक शिकवण असते. कधी ते आपल्याला धीर शिकवतात, कधी संयम शिकवतात, कधी माणसाची ओळख करून देतं. आज जे काही लोकं तुझ्या सोबत नाही, तेही आता कदाचित तुला तर काहीतरी शिकवण्यासाठी आले होते. पण आयुष्यात सगळे कायम सोबत राहतात असं वाटत असतं. काही लोकं येतात, काही लोकं जातात, पण जे काही खरं असतात ते शेवटपर्यंत सोबत राहतात. म्हणून जो गेला त्याचं दुःख तर जास्त करू नकोस. कारण कधी-कधी देव आपल्या आयुष्यातून अनेक असे लोकं दूर करतो, जे आपल्यासाठी योग्य नसतात. तू फक्त त्या पुढे बघ. तुझ्या आयुष्यात अजून आता खूप चांगले ते लोकं येणार आहे. खूप चांगले क्षण येणार आहे. आजकाल आता खूप थोडंसं कठीण असेल, पण हा काळ आता कायमचा नाही आहे. जसा अंधार सूर्य उगवल्यावर निघून जातो, तसं दुःखही आनंद आल्यावरती दूर होतं. तुझ्या मनात जर आता भीती असेल, तर ती हळू सोडून दे.
भीती कधीच काही आता चांगलं होत नाही. विश्वासाने मात्र मोठा बदल घडतो. तुला माहिती आहे का, जगात सर्वात मोठी ताकद कुणी आता असते, ती म्हणजे श्रद्धा. ज्या माणसाच्या मनात श्रद्धा असते त्याला कोणती आता अडचण जास्त वेळ थांबवू शकत नाही. स्वामी म्हणतात, आता भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाया जात नाही, वाक्य नाही, हा आशीर्वाद आहे. जेव्हा तू घाबरतो तेव्हा हे शब्द आठव. तू जेव्हा थकतो तेव्हा ते शब्द आठव. तू जेव्हा एकटा वाटतो तेव्हाही हे शब्द आठव. कारण त्या शब्दांमध्ये खूप मोठी शक्ती आहे. तुझ्या त्या घरात जर तणाव असेल तर त्यात प्रेमाने कमी कर. तुझ्या घरात जर आता दुःख असेल तर त्यात आता आशा आण. तुझ्या त्या घरात जर आता शांतता असेल तर तू आता शांतता बन. कारण आता एक चांगला माणूस तर संपूर्ण घर बदलू शकतो. तुझ्या एका हसण्यात त्या घरात आनंद येऊ शकतो. तुझ्या एका चांगल्या शब्दाने परत प्रेम वाढू शकतं. म्हणजे आता नेहमी लक्षात ठेव, घर हे फक्त भिंतीने बनत नाही, खरंच प्रेमाने बनतं. बाळा, आजपासून एक छोटा नियम ठेव. रोज सकाळी उठल्यावरती स्वामींचं नाव घे, हात जोडून म्हण, स्वामी समर्थ माझ्यावर त्या घरावर कृपा ठेवा. फक्त 2 मिनिटं मनापासून म्हणा. हळूहळू आता फुलं आता फरक जाणवेल. तुला ते एक मन शांत होईल. तुझ्या विचारांमध्ये बदल होईल आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्यही बदलायला लागतं. तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणारे असतात. आज जे काही स्वप्न तुला दूर वाटले आहेत ते आता एक दिवस तुझ्या डोळ्यासमोर पूर्ण होतील. आज जे काय अशक्य वाटत होतं ते उद्या तर शक्य होतील. फक्त धीर ठेव. देव आता कधी उशीर करत नाही. तो योग्य वेळी येतो, योग्य गोष्ट देतो आणि जेव्हा तो देतो तेव्हा तो अपेक्षेपेक्षा जास्त देतो. म्हणून निराश होऊ नकोस. तुझं आयुष्य अजून खूप सुंदर आहे. तू अजून खूप आता आनंद पाहणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात आता खूप प्रश्न आहेत. कधी कधी तू स्वतःला विचारतोस, माझं आयुष्य कधी बदलणार, माझ्या आता घरात कधी आनंद येणार आहे. मी एवढा प्रयत्न करतो तरी का सगळं अडते. पण हे प्रश्न चुकीचे नाही. प्रत्येक मनापासून कधी ना कधी असा विचार करतो. पण स्वामी म्हणतात, उत्तर मिळायला थोडासा वेळ लागतो. जसं शेतकरी बी पेरतो, त्यानंतर लगेच पीक येत नाही. तो मोठा वाट पाहतो, पाणी घालतो, मेहनत करतो. मग काही महिन्यांनी आता शेत आता हिरवं राहतं. तसं तुझ्या आयुष्यातही काय, तू आज जी काही मेहनत करतोय तीच फळ आता तयार होत आहे. फक्त तू आता अजून तू दिवस नाही तर आता बाळा, ते तुला कधी कधी असं वाटतं की लोक आता तुला समजत नाही. तुझं दुःख, तुझी चिंता, तुझं संघर्ष हे सगळे तू एकटंच सहन करतो आहेस. पण लक्षात ठेव, तू एकटा नाहीच आहे. स्वामी समर्थ जेव्हा तर तू शांतपणे बसून आमचं नाव घेतोस ना, तेव्हा आम्ही तुझ्या सोबत, तुझ्या जवळ असतो. तुला दिसत नाही पण आमची कृपा तुझ्यावरती असते. तुला आता करत कधी कधी आता ताण असतो, कधी आता पैशाची चिंता असते, कधी आता भावशाची आता काळजी असते. पण बाळा, हे सगळं आता कायमचं नाही आहे. जसं ढग येतात आणि जातात तसं दुःखही येतं आणि जातं. आज जर आता घरात शांतता असेल तर कमी असेल तर उद्या ती आता परत येईल. आज जर आता अडचण असेल तर उद्या तर मार्ग होईल. आता स्वामी म्हणतात, तू फक्त धीर धरत राहा. तू इतका वेळ थांबलास तर अजून थोडा वेळ थांब. तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. कदाचित एखादी चांगली बातमी, कदाचित एखादी अडकून आता पडलेलं तर काम पूर्ण होईल. कदाचित एक नवीन संधी मिळेल आणि त्या दिवशी तुला आता वाटेल इतके दिवस वाट पाहणं योग्य होतं. बाळा, तू एकट्या गोष्ट आता लक्षात ठेव, जीवनात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मनाची ताकद. जर आता मन मजबूत असेल तर कोणती अडचण मोठी वाटत नाही. आता मन मजबूत ठेव. रोज सकाळी उठल्यावर ते स्वतःला सांग, आजचा दिवस चांगला जाईल आणि मी घाबरणार नाही, मी प्रयत्न करत राहीन. एक छोटे शब्द तुझ्या मनात ताकद देतील. म्हणताय, रोज आता 2 मिनिटं मनापासून आमचं नाव घे. तू हे बंद करून आता म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव घेताना तुझ्या आता मनात शांतता येईल. तुला आता अजून वाटेल की कोणीतरी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि खरंच तुझ्या स्वामी समर्थ पाठीशी उभे आहेत. अजून तू आता जिथे आहेस ना, तिथे आयुष्यभर थांबणार नाहीस आहे. तुझ्यासमोर अजून खूप सुंदर दिवस येतील. तुझ्या आता घरात पुन्हा आता हसू येईल. तुझ्या आता प्रयत्नांना फळ मिळेल आणि एक दिवस आता असा येईल की ज्या दिवशी तू आता स्वतःच म्हणशील, त्या कठीण दिवसांनी मला मजबूत केलं. तो दिवस दूर नाही. म्हणून निराश होऊ नकोस. हसत राहा, प्रयत्न करत राहा आणि स्वामीचं नाव घेत राहा. कारण जेव्हा श्रद्धा जिवंत असते तेव्हा आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. माझं आयुष्य कधीच बदलेल, मी इतके प्रयत्न करतोय, पण यश कधी मिळेल बाळा, हे प्रश्न आता खूप लोकांच्या मनात असतात. पण त्याची उत्तरं वेळ देतो. जसं आता झाडाला वाढायला वेळ लागतो तसंच आयुष्य बदलायलाही वेळ लागतो. अजून तू आता ज्या परिस्थितीत आहेस ना, ती कायमच नाही. काळ बदलतो आणि परिस्थिती बदलते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, धीर ठेव. कारण धीर ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. तुला आता कदाचित वाटत असेल की आता तुझ्या भविष्यात आता फक्त अडचणी येतात. पण बाळा, अडचणी म्हणजे देवाची शिक्षा आहे. तर त्या एक शिकवण असतात आणि त्याला शिकवतात की आपण आता किती मजबूत आहोत. आज तू जे काय सहन करत आहेस त्यामुळे उद्या तू इतरांपेक्षा जास्त आता मजबूत असशील. एक दिवस लोक आता तुझ्यासमोर आता पाहून म्हणतील, हा माणूस तर खूप काही सहन करूनही पुन्हा उभा राहिलाय.
म्हणून बाळा आता जीवनात खूप वेळा तर लोक असल्या तर समजत नाही, म्हणून आता कधी कधी मात्र आता सोडतात. आता त्यामुळे कधी आता नाती दूर जातात, कधी आता आपल्याला लोकांकडून अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा मन दुखावतं. पण आता लक्षात ठेव, देव कधीच सोडत नाही. तू कितीही एकटा असला तरी त्या स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत असतो. तू जर त्या मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तर तुझ्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होईल. तो मंत्र आता तुझ्या भीतीला आता कमी करेल, तुझ्या विचारांना स्थिर करेल. हो, तुला तर जाणवेल की तू आतून आता मजबूत होत आहे. बाळा, आता जीवनात मोठं यश मिळण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत: विश्वास, मेहनत आणि संयम. जर या त्या 3 गोष्टी तुझ्या आयुष्यात असतील तर त्या कोणतीही अडचण तुला आता जास्त काळ तर थांबवू शकत नाही. आज जर कदाचित तुझ्या आयुष्यात आता खूप काही अपूर्ण असेल, पण उद्या ते सगळं आता पूर्ण होऊ शकतं. कारण देव आता प्रत्येकासाठी आता वेगळी आता वेळ योग्य ठेवतो. कधी-कधी ती आता वेळ उशिरा असते, पण योग्य वेळ जेव्हा येते तेव्हा तो आयुष्य बदलू टाकते. मग तुझ्या आयुष्यात हे तर तो एक क्षण असेल, एक दिवस तुझ्या त्या घरात पुन्हा हसू येईल. तुझ्या त्या आई-वडिलांच्या डोळ्यात अभिमान असेल, तुझ्या मेहनतीला फळ मिळेल, तुला त्या मिळालेलं असेल. आणि त्या दिवशी तू शांतपणे स्वामीच्या फोटोसोबत हात जोडशील आणि हरशील, स्वामी आता त्या कठीण दिवसात तुम्ही आता मला सोडलं नाही, म्हणून आज मी इथे उभा आहे. म्हणून बाळा, आजपासून एक निर्णय घे, निराश होणार नाहीस, हार मानणार नाही आणि स्वामींवर विश्वास ठेवणार. रोज सकाळी 2 मिनिटं शांत बस आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ या नावात एक अशी शक्ती आहे जी तुझ्या आयुष्यात आता प्रकाश आणू शकते. आणि कदाचित आजपासून तुझ्या आयुष्यात या प्रकाशाची नवीन सुरुवात होत आहे. कधी कधी आयुष्य इतकं कठीण वाटतं की माणूस आता स्वतःला विचारतो, मी इतका का थकलो आहे. तू दिवसभर काम करतो, जबाबदाऱ्या पेलतोस, घरासाठी धडपड करतो, पण रात्री तेव्हा जेव्हा तू आता एकटा बसतो, तेव्हा तुझ्या त्या मनात एक शांत वेदना उठते. कोणी समजत नाही तुझ्या त्या मनात काय चाललंय. तू आता बाहेरून मजबूत दिसतोय, पण तू आतून आता खूप थकलेला असतो. व ही भावना खूप आता लोकांच्या आयुष्यात येते. पण लक्षात ठेव, ज्याच्या आता मनात मोठं स्वप्न असतात, त्याच्या त्या आयुष्यात संघर्ष मोठा असतो. स्वामी म्हणतात, "बा, तू जे काही सहन करतोय ते वाया जाणार नाही. आज तू ज्या काही वेदना सहन करतोय त्या तुला आता मजबूत बनवत आहे. आज त्या तुला अडचणीतून सामोरे जात आहेस, त्या तुला आता उद्या यशाच्या तयारीत करत आहेत." आता कधी-कधी देव आपल्याला एकट्यातच सोडल्यासारखं वाटतं, पण खरं सांगू का, देव कधीच आपल्या भक्ताला सोडत नाही. तो फक्त थोड्या आता अंतरावरून तुझी परीक्षा घेत असतो. तो आता पाहत असतो की तू आता हार मानतोयस का? तू अजूनही आता धीर धरतोयस का? आणि जेव्हा तू त्या शेवटपर्यंत धीर धरतोस, तेव्हा देव तुला असं काही देतो ज्यात तू कल्पनाही केली नसते. बाळा, तुझ्या आयुष्यात एक असा प्रश्न, एक असा दिवस येणार आहे, ज्या दिवशी तुझ्या त्या चेहऱ्यावर हसू आता उमटेल, ज्या दिवशी आता तुझ्या घरात आनंदाचा आवाज घुमेल, ज्या दिवशी आता तुझ्या आईच्या डोळ्यात आता समाधान दिसेल आणि त्या दिवशी आता तुला आता समजेल की आजचे सगळे संघर्ष आता वाया गेले नव्हते. म्हणून आजपासून एक गोष्ट तर कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य फक्त दुःखासाठी नाही, देवाने तुला या जगात आता पाठवलंय, कारण तुझ्याकडे आता काहीतरी खास आहे. तुझ्या मनात चांगुलपणा आहे, तुझ्या हृदयात प्रेम आहे आणि त्या आता सगळ्यांच्या मनाच्या आता मनात चांगुलपणा असतो, ज्याला आता देव अगदीच आता खाली पडू देत नाही. कधी कधी आता तो थोडा वेळ येतो, म्हणून आता बाळा, आजपासून स्वतःवर विश्वास ठेव. कधी आता स्वतःला कमकुवत समजू नकोस. तू जितका आता विचार करतोय त्यापेक्षा खूप जास्त आता मजबूत आहे. आणि जेव्हा आता तुला खूप काही आता भीती वाटते, खूप आता ताण येईल, तेव्हा तर फक्त एकदा डोळे मिट आणि शांतपणे म्हण, श्री स्वामी समर्थ हा शब्द फक्त तुझ्या मनात त्या वेगळी शांतता निर्माण करेल. तुला तर जाणवेल की तू आता एकटा नाहीस, कोणीतरी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तो म्हणजे स्वामी समर्थ. म्हणून बाळा, धीर धर, विश्वास ठेव, कारण तुझ्या त्या आयुष्यातील सर्वात मोठं सुंदर दिवस अजून यायचे आहे. तुझ्या मनात सध्या खूप प्रश्न असतील, तुझ्या आता कधी भविष्याची चिंता, कधी घरातील परिस्थिती, कधी आता स्वतःबद्दलची शंका, कधी तुला असं वाटतं असेल की मी आता काही किती प्रयत्न केला तरी आता आयुष्य असंच राहत आहे. मी आता एवढंच आता मेहनत करतोय, पण तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही. मग हे प्रश्न तर खूप नैसर्गिक असतात, कारण तो प्रत्येक आता माणूस कधी ना कधी अशा विचारातून जातो. पण एक गोष्ट तर लक्षात ठेव, आयुष्य कधी एका दिवसात बदलत नाही, बदल आता हळूहळू येतो. जसं बीज आता पेरलं की ते लगेच झाड होत नाही. पहिलं ते आता जमिनीत शांतपणे वाढतं, मग एक छोटासा अंकुर बाहेर येतो आणि हळूहळू मोठं झाड बनतं. तसंच तुझ्या आयुष्यातील होतं आहे. तुझे काही प्रयत्न करतोय त्याचं तर फळ हळूहळू तयार होत आहे. आज कदाचित तुला आता दिसत नाही, पण उद्या ते नक्की मिळतं. बाळा, आता कधी कधी लोक आता तुला समजून घेत नाही, कधी कधी तुझ्या चांगुलपणाची कदर होत नाही, कधी कधी लोक तुझ्या आता प्रयत्नाकडे दुर्लक्ष करतात. पण यामुळे तुझं मन खचू देऊ नकोस, कारण जगात सर्वात आता महत्त्वाची गोष्ट लोकांचं मत नाही, तर तुझं मन आहे. जे तुझं मन स्वच्छ असेल, तर तुझा हेतू चांगला असेल, तर देव ते नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, धीर धरा. धीर म्हणजे काय? धीर म्हणजे अडचणी आल्या तरी हार मानणं नाही. धीर म्हणजे फक्त अंधारातही प्रकाशाची आशा ठेवणं. तुझ्या आयुष्यात असा दिवस येईल जेव्हा तुझं सगळं बदललं असेल,
आज लोक आता तुला कमी समजत आहे, ते लोक उद्या तुझे कौतुक करतील. आज जे काही स्वप्न तुला आता खूप दिवस आता वाटत असेल, ते आता एक दिवस तुझ्या हातात असतील. पण त्यासाठी तर तुला तर थांबायचं नाही, तुला तर चालत राहायचं. बाळ, तर तुझ्या घरात कधी-कधी ताण येतो असेल, घरात वाद होत असतील, हे सगळं तर प्रत्येक घरात होत असतं. पण त्यातूनच आपल्याला तर समजून आता आणि प्रेम शिकायला मिळतं. जर आता घरात कोणी रागत नसेल, तर तू तर शांत राहा. जर कोणी दुखावलं असेल, तर तू प्रेमाने बोल. घरात आता प्रेमाची ताकद खूप मोठी असते. एक आता प्रेमळ शब्द मोठ्या-मोठ्या राग शांत करू शकतो. बाळ, तुझ्या आता घरात शांतता हवी असेल, तर सुरुवात तुझ्यापासून कर. तू सकाळी उठल्यावर हात जोडून स्वामींचं नाव घे. मनात म्हण, स्वामी समर्थ, आता माझ्या घरावर कृपा ठेवा. हे शब्द तुझ्या आता मनावर आता सकारात्मक आणतील. हो, तुझ्या घरात आता वातावरण बदलायला लागेल. मला देवावर विश्वास ठेवणं, याचा अर्थ असं नाही की अडचण आता येणार नाही. अडचण येतीलच, पण विश्वासामुळे आपल्याला यातून आता बाहेर पडायची ताकद मिळते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव. तू कमकुवत नाही, तू खूप आता मजबूत आहे. तू इतका आता लांब आला आहेस, म्हणून आता अजून आता पुढे जाऊ शकतो. आज जर तू आता थोडासा थकला असशील, तर थोडासा वेळ आता विश्रांती घे. पण हार मानू नकोस, कारण तुझा प्रवास अजून संपलेला नाही. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर येणार आहे. स्वतः म्हणतो, तू खूप काही दिवसांपासून मनात सगळं आता दडवून ठेवलं आहेस. बाहेर हसतोयस व लोकांशी बोलतोयस, पण आतून मात्र खूप विचार करतोय. कधी पैशाची चिंता, कधी घरातील जबाबदारी, कधी स्वतःच्या स्वप्नांची काळजी. हे सगळं मिळून ते पण ते मन थकून जातं. पण बाळा, स्वामी म्हणतात, थकला म्हणजे आता तू थांबू नकोस. थोडा वेळ विश्रांती घे, पण पुन्हा आता पुढे जात राहा. कारण तुझ्या आता आयुष्यात प्रवास अजून संपलेला नाही. तुला कदाचित वाटत असेल, माझं नशीब असं आहे. पण स्वामी म्हणतात, नशीब कायमचं एकसारखं राहत नाही. आज जर अडचण असेल, तर उद्या आनंद असू शकतो. आज जर घरात चिंता असेल, तर उद्या तिथे हसू येऊ शकतं. जीवन असंच असतं, कधी चढ, कधी उतार. पण जो माणूस विश्वास ठेवतो, शेवटी जिंकतो. पण तुझ्या घरात कधी प्रेम, कधी निराशा पसरते. लोक कमी बोलतात, सगळे आपल्याला आपल्या चिंतेत असतात. पण लक्षात ठेव, घरात जर एक माणूस सकारात्मक राहिला, तर संपूर्ण घराचं वातावरण बदलू शकतं. तो माणूस तू आता होऊ शकतोस. जर आता हसत राहिला, तर घरातही हसू वाढेल. तू जर आता धीर धरला, तर इथूनही धैर्य मिळेल. स्वामी म्हणतो, जेव्हा मनात श्रद्धा ठेव, देवाला तर आठव, त्याच्यावर विश्वास ठेव. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो, तेव्हा देव त्याला तर नवीन ताकद देतो. तू रोज 2 मिनिटं शांत बस, डोळे मिट आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव घेताना तुझ्या मनातील भार हलका होईल. तुला वाटेल की कोणीतरी दुःख तुझं आता ऐकत आहे आणि सहज स्वामी तुझं दुःख ऐकत आहेत. वा, तुझ्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर येणार आहे क्षण. तुझ्या आता घरात आनंदाचे दिवस येतील. तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल. तुला जरी आता वाटत असेल की तर सगळं अडकलेलं आहे, तर उद्या आता मार्ग मिळू शकतो. फक्त विश्वास सोडू नको, कारण विश्वास म्हणजे अंधारातही दिसणारा प्रकाश असतो. स्वामी म्हणतो, तुझा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. तू जे काही सहन केलंस आहे, त्याचं फळ तुला नक्की मिळेल. आणि एक दिवस असा येईल, ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, देवा, आता त्या कठीण दिवसाने मलाच आता मजबूत बनवलं. तो दिवस दूर नाही. म्हणून बाळा, आजपासून स्वतःवर विश्वास ठेव. निराश होऊ नकोस. हसत राहा, प्रयत्न करत राहा आणि स्वामींचं नाव घेत राहा. कारण जेव्हा स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी असतात, तेव्हा आयुष्य या अंधारातून हळूहळू प्रकाश बदलतो. बाळा, तुझ्या आता आयुष्यात ह्या कदाचित अनेक वेळा आता अशा परिस्थिती आल्या असतील, जिथे तुला वाटत असेल की आता तू आता पुढे काही मार्ग नाहीये. कधी कामात अडचणी, कधी पैशाची अडचण, कधी घरातील ताणतणाव, कधी मनातील एकटेपणा, कधी माणूस इतका थकतो की त्याला स्वतःवर विश्वास राहत नाही. पण बाळा, अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेव, तू जितका आता मजबूत आहे, तितका आता स्वतःला आता माहीत नाही. आजपर्यंत जे काही सहन केलं आहे, ते तर सगळं तुला तर घडवत आहे. जसं लोखंड आगीत तापवल्यावर मजबूत होतं, तसं माणूस अडचणीतून मजबूत बनतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, धीर सोडू नको, कारण धीर सोडला की माणूस आता हरतो, पण धीर ठेवला की माणूस परिस्थिती बदलतो. तुला तर कधी ते वाटत असेल की तुझ्या आता प्रयत्नाचं काही फळ मिळत नाही, पण बाळा, प्रयत्न कधी वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्याचं फळ आता मिळतं. जमिनीवर बी पेरलं की लगेच झाड उगवतं का? नाही ना. त्याला वेळ लागतो, पाणी लागतं आणि काळजी लागते. तसंच आयुष्यात असतं. तू आज जे काही कष्ट करत आहे, ते उद्या तुझं आता आयुष्य बदलू शकतं. बाळा, आता कधी-कधी लोकं आपल्याला समजत नाही. काही लोकं आपल्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतात. काही लोकं आपल्यावर टीका करतात, पण त्याने निराश आता होऊ नका. कारण लोकांचं काम आहे बोलणं, पण तुझं काम आहे तुझा आता मार्ग चालत राहणं. एक दिवस तेच लोकं तुझं कौतुक करतील. आज जिथे तू उभा आहेस ना, तिथून पुढे तुझा खूप मोठा प्रवास आहे. त्या प्रवासात कधी आनंद येईल, कधी दुःख येईल. पण जर आता तुझ्या मनात स्वामींवरती विश्वास असेल, तर तू आता एकतरी एकटा असता पडणार नाही. की स्वामीचा हा मंत्र फक्त शब्द नाही, तो आता एक आधार आहे. तो आता मनाला धीर देतो, तो भीती आता दूर करतो. जेव्हा तू हा मंत्र आता मनापासून म्हणतोय, तेव्हा तुझ्या मनात एक वेगळी शांती, शक्ती आता निर्माण होते. ती शक्ती तुला पुढे चालण्यासाठी ताकद देते. माझ्या जीवनात सगळ्यात मोठी आता गोष्ट पैसा नाही, सगळ्यात मोठी गोष्ट आहे मनाचं समाधान. जर आता मन शांत असेल, तर माणूस कोणत्याही परिस्थितीत आनंदाने जगू शकतो.
पण तुझ्या मनात एक वाईट विचारांना जागा देऊ नको. लोक काय म्हणतात याचा विचार जास्त करू नकोस. तुझं जर आता काम प्रामाणिकपणे करत राहा, कारण प्रामाणिकता तर नेहमी जिंकतो. एक दिवस तुझ्या त्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळेल. तुझ्या घरात आता पुन्हा आनंद मिळेल. तुझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल. तुझ्या आयुष्यात नवीन संधी येईल. कारण त्या दिवशी आता तू शांतपणे स्वामींच्या त्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, स्वामी तुझे आता माझ्यासोबत आहे. म्हणून आता मी आता इथे उभा आहे. आणि बाळा, तर तू आजपासून एक निर्णय घे. भीती सोड, निराशा सोड, विश्वास ठेव, कारण विश्वासामध्ये खूप मोठी शक्ती आहे. तू सकाळी थोडा वेळ शांत बस आणि मनापासून म्हण, ही स्वामी समर्थ येण्यावर एक शक्ती आहे जी तुझ्या त्या आयुष्यात प्रकाश आणू शकते. आणि कदाचित आजपासून तुझ्या आयुष्यात त्या प्रकाशाची नवीन सुरुवात होत आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश शिकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.